गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट ढेबेवाडी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो। आजही आपण एका नवीन घटकासह या ठिकाणी उपस्थित आहोत आणि तो घटक आहे चित्ररूप माहिती आणि त्यालाच आपण म्हणतो चित्रालेख। आपण जर आलेख काढला म्हणजे चित्रांचा आलेख काढलेला असतो त्यालाच आपण म्हणतो चित्ररूप माहिती। या चित्ररूप माहितीवरून आपल्याला आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गणित विषयामध्ये काही ठराविक 2-3 प्रश्न असतात आणि ते आज आपल्याला कोणत्या पद्धतीने एकदम सोपा घटक आहे, याचे मार्क कुणाचेही जाणार नाहीत, एवढा सोपा घटक आहे। फक्त लक्ष दिलं तुम्ही तर हा घटक आपल्याला एकदम सोपा जातो। मग चित्ररूप माहिती म्हणजेच काय असतं बघा। आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा। उदाहरण सांगितलं, तुम्ही बाजारामध्ये जाता बरोबर, तुम्ही तुमच्या आई बरोबर, बाबा बरोबर किंवा आजी आजोबा बरोबर बाजारात जाता बरोबर। मग बाजारातून पिशवी घेऊन येतात ते बरोबर आहे की नाही, येतात ना पिशवी घेऊन। मग पिशवी आल्यानंतर सगळं मिक्स असतं, एकत्र असतं की नाही बरोबर। हा मग पिशवी घेऊन आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा खाऊ बघता त्याच्यात बरोबर। तुम्ही काय बघता? खाऊ। आई काय बघते? भाजी बघते बरोबर आहे की नाही। मग समजा आईनं पिशवी उघडली बरोबर आहे, बघा आईनं पिशवी उघडली तर त्याच्यामध्ये एकच असतं का? पिशवी भरून बटाटे आणली असतं का? असं कधी असतं का? समजा बटाटे आणली, बटाटे किती आणली? 1 किलो आणली बरोबर की नाही। वांगी किती आणली? अर्धा किलो आणली बरोबर। म्हणजे आपण त्याचं काय करतो? विश्लेषण करतो, म्हणजे वेगळं करतो बरोबर आहे की नाही। बटाटे वेगळी, टोमॅटो किती आणली, भेंडी किती आणली, गवार किती आणली बरोबर। आणि त्याच्यात वरचं काय असतं? आवडणारे। घरात 4 माणसं असली, आई वडील आजी आजोबा, समजा 6 माणसं असली, आपण त्यातनं आवडणारे असतं। बटाटे आवडणारे वेगळे असतात बरोबर आहे की नाही। कोबी केला तर तुम्हाला आवडत नाही बरोबर आहे ना। म्हणजे घरात समजा कोबी आणला, कोबी न आवडणारी माणसं किती? 2 माणसं। म्हणजे लक्षात येतं तुमच्या। एकत्र आणल्यानंतर त्याचं आपण काय करतो? विश्लेषण करतो आणि वेगवेगळं करतो। समजा शाळेमध्ये जर तुम्ही असला तर शाळेमध्ये बरेच जण असतात। आपल्या शाळेमध्ये जर 50 विद्यार्थी असतील तर त्या 50 विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच क्रिकेट आवडतं असं आहे का? कुणाला क्रिकेट आवडतं, कुणाला कबड्डी आवडते, कुणाला खो खो आवडतो, कुणाला लंगडी आवडते बरोबर आहे की नाही। म्हणजे हेच आपल्याला आज काय करायचं असतं, हेच आपल्याला चित्राच्या स्वरूपात दिलेलं असतं। हेच समजा एका शाळेमध्ये 50 विद्यार्थी आहेत, त्या 50 विद्यार्थ्यांमधील क्रिकेट 10 जणांना आवडतं, लंगडी 12 जणांना आवडते बरोबर आहे की नाही, खो खो 14 जणांना आवडतो। या पद्धतीने विश्लेषण केलेलं असतं बरोबर आहे की नाही। मग तिथं प्रश्न विचारलेला असतो, क्रिकेट 10 जणांना आवडतो आणि लंगडी 12 जणांना आवडते, मग कोणता खेळ आवडणारे जास्त आहेत, क्रिकेट का लंगडी? लंगडी। 12 जणांना आवडते ना लंगडी। मग याच पद्धतीने प्रश्न विचारले असतात। सोपे आहे का अवघड आहेत मग हे प्रश्न? तेच फक्त तुम्हाला चित्राच्या स्वरूपात दिलेलं असतं। समजा क्रिकेट हा खेळ लेझिम आहे। समजा लेझिम किती जणांना आवडते? समजा गौरव, प्रज्वल, साईराज आणि ओम। हेच फक्त काय दिलेलं असतं? चित्राच्या स्वरूपात दिलेलं असतं। काय दिलेलं असतं? समजा एखाद्या शाळेत लेझिम हा खेळ आहे, कोणता खेळ आहे? लेझिम हा खेळ किती जणांना आवडतो? तर समजा विचारलं तर तुम्ही नावं सांगणार बरोबर आहे ना। कुणाला आवडतो? गौरव, प्रज्वल, साईराज आणि ओम यांना काय आवडतं? लेझिम। हेच फक्त काय केलेलं असतं तुम्हाला परीक्षेमध्ये? चित्राच्या स्वरूपात दिलेलं असतं। उदाहरणार्थ लंगडी किती जणांना आवडते? आरोही, श्रावणी, वैदई, वेदिका, तनुष्का, श्वेता, आराध्या आणि अनन्या यांना लंगडी आवडते। मग किती जण झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8। आणि परीक्षेमध्ये काय प्रश्न असतो? त्या शाळेमधील लंगडी आवडणाऱ्या विद्यार्थिनी किती आहेत? मग 8। एवढं सोपं असतं प्रश्न, एवढं सोप्या पद्धतीने ते तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात। फक्त आपल्याला काय करायचं? दिलेली माहिती असाच तक्ता दिलेला असतो, याच पद्धतीने तक्ता दिलेला असतो, फक्त हा तक्ता व्यवस्थित वाचता आला पाहिजे।
कसा वाचायचा तर खेळ खेळ किती दिलेत हे पहिल्यांदा बघायचं. किती दिलेत 1 2 3 4 खेळ दिलेत. बरोबर आहे की नाही. 4च खेळ दिलेत. आणि इकडं खेळ खेळणारे विद्यार्थी दिले. काय दिलेत हा म्हणजे काय बघायचं पहिल्यांदा अगोदर हे दोन महत्वाच्या गोष्टी बघायच्या. काय दिले खेळ दिले बरोबर. काय दिले आणि पुढे काय दिले खेळ खेळणारे विद्यार्थी. म्हणजे पहिला खेळ कोणता आहे लेझिम. लेझिम खेळणारे विद्यार्थी किती आहेत 4. खो खो खेळणारे विद्यार्थी किती आहेत 1 2 3 4 5 6. कबड्डी खेळणारे किती आहेत 1 2 3. आणि शेवटला लंगडी खेळणारे आपण आताच पाहिले किती आहेत लंगडी खेळणारे 8 विद्यार्थी. एखाद्या शाळेतील असा तक्ता दिलेला असतो. या पद्धतीने तक्ता दिलेला असतो आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेला असतो. आता बघा मी प्रश्न विचारतो सोपा आहे का अवघड आहे तुम्ही सांगायचं. असाच तक्ता सेम असतो परीक्षेमध्ये. काय काय दिलेला असतो तक्ता बघा. एका शाळेतील खेळ आणि खेळ खेळणारे विद्यार्थी तुम्हाला खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. त्याचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. एवढ्या सोप्या पद्धतीने प्रश्न असतो. आणि त्याच्यावर खाली 3 प्रश्न देतात. कधी कधी 2 देतात. कधी कधी 2 देतात आणि कधी कधी 3 प्रश्न देतात त्याच्यावर आणि एकदम सोपे प्रश्न विचारतात. फक्त आपल्याला समोर दिल्यानंतर त्या आकृती वाचता आली पाहिजे. तो लेख चित्रालेख म्हणतो ना किंवा चित्ररूप माहिती हे जे चित्र दिले तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे. काय वाचता आलं पाहिजे. लेझिम खेळणारे विद्यार्थी, खो खो खेळणारे विद्यार्थी, कबड्डी खेळणारे विद्यार्थी आणि लंगडी खेळणारे विद्यार्थी हे तर वाचता येते. आणि याच्यावर एकदम सोपा प्रश्न असतो बघा. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुम्हाला पटकन येते बघा. खाली किंवा त्या शाळेमध्ये खो खो खेळणारे एकूण विद्यार्थी किती आहेत. किती आहेत. काय अवघड आहे का प्रश्न हा. फक्त अगोदर आपल्याला हे वाचता आलं पाहिजे. आता दुसरा प्रश्न विचारतो. खो खो खेळणारे विद्यार्थी किती आहेत. मग खो खो मध्ये जायचं खेळ बघायचं. खो खो किती विद्यार्थी खेळणार आहेत 1 2 3 4 5 6. किती विद्यार्थी खो खो खेळतात मग 6 विद्यार्थी त्या शाळेमध्ये खो खो खेळतात. आता दुसरा प्रश्न विचारतो बघा. 2 प्रश्न एक प्रश्न झाला आपला. दुसरा प्रश्न त्या शाळेमध्ये लंगडी खेळणारे विद्यार्थी किती आहेत. किंवा लंगडी हा खेळ असं पण विचारतो. उलट विचारतात लंगडी हा खेळ आवडणारे विद्यार्थी किती. किंवा इथे दिलेलं असतं मग तो खेळ आवडणारे विद्यार्थी. मग असा प्रश्न विचारला. काय विचारला लंगडी हा खेळ त्या शाळेमधील किती विद्यार्थ्यांना आवडतो. किती विद्यार्थी तर दिले तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 8 विद्यार्थ्यांना लंगडी हा खेळ आवडतो किंवा लंगडी हा खेळ खेळणारे विद्यार्थी किती 8. 2 प्रश्न झाले. मग हे 2 गुण आपले जातील का आता जातील का. हे 2 गुण आपले कधीही जाणार. आणि कधी कधी तिसरा प्रश्न असतो याच्यावर. कधी असतो तिसरा. हे 2 प्रश्न आता हे 2 गुण जातील का याच्यावरचे. आता तिसरा विचारतो. 3 प्रश्न असतात. कधी 2 असतात कधी 3 असतात. मग तिसरा प्रश्न विचारतो बघा कसा असतो प्रश्न बघा. लक्ष देत आहे बघा. प्रश्न विचारतो मी ऐकायचा प्रश्न. लंगडी खेळ खेळणारे विद्यार्थी हे लेझिम खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहेत. प्रश्न कळला. आणखीन एकदा. लेझिम खेळ खेळणारे विद्यार्थी हे सॉरी लंगडी खेळ खेळणारे विद्यार्थी हे लेझिम खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त वा कमी आहेत. बघा मग अगोदर काय करायचं. लंगडी खेळ खेळणारे विद्यार्थी विचारले बरोबर. अगोदर लंगडी खेळ खेळणारे विद्यार्थी लिहून घ्यायचे. इथे लिहू मी किती लंगडी खेळ खेळणारे 1 2 3 4 5 6 7 8. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगतो. तुम्हाला मी इतके वेळ सांगतो की हा घटक एकदम सोपा आहे म्हणून गडबड करायची नाही. हा खालचा पण धरायचा. हा खालचा पण हा खेळ खेळते. हा काय फिरायला गेला नाही. हा फिरायला गेलाय का हा पण खेळणारच आहे. फक्त त्याला तिथे जागा नव्हती म्हणून मी त्याला खाली शेजारी बसवली. बरोबर आहे की नाही. मग आपण गडबडीत काय करतो
1 2 3 4 5 6 7 लगेच इथं 7 लिहिणार. मग आपलं उत्तर चुकेल का बरोबर येईल? तो पण खेळायला आलाय, तो पण खेळायला झालाय. लक्षात आलं काय खेळायला आलाय? लंगडीच खेळायला आलाय. पण आपल्याला गडबड असते, बरोबर आहे की नाही? पेपर लवकर झाला पाहिजे म्हणून ह्याला सोडून देतात. ह्याला सोडला की तो तुम्हाला चुकवतो, बरोबर? ह्याला जर तुम्ही सोडला की तो पण तुम्हाला सोडून देतो. सोडून देतो म्हणजे तो प्रश्नाची मार्क तुमची घालवतो, बरोबर ना? म्हणून ह्याला सोडायचा. हा, मग आता मला सांगा किती झाले लंगडी खेळणारे? आता लेझिम खेळणारे 1 2 3 4 हे 2 लिहिलं मी. लंगडी खेळ लेझिम खेळ लंगडी खेळणारे लेझिम खेळणारे. आता मला सांगा प्रश्न काय होता? लेझिम लंगडी खेळणारे विद्यार्थी हे लेझिम खेळणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त किंवा कमी आहेत? तर लेझिम लंगडी खेळणारे जास्त आहेत का? कितीने जास्त आहेत? हे तर तुम्हाला सोपं आहे. हे 8 आहे, हे 4 आहे. हे 8 4 पेक्षा कितीने जास्त आहे? 4 ने जास्त आहे ना. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? आणि पहिला पर्याय असतो 8. मग तुम्हाला वाटतं लंगडी खेळणारे विचारले पहिला पर्याय करता, मग आपलं उत्तर चुकेल का बरोबर येईल? म्हणून प्रश्न काय विचारला हे नीट व्यवस्थित समजून घ्यायचे. आता आता कामाचा मुद्दा. आता 3 प्रश्न झाले ना. किती झाले? 3 मार्क कोणाचे जातील का? जातील का? तुम्ही जरी चुकायचं म्हटलं तर हा घटक चुकू देत नाही तुम्हाला. लक्षात येतंय का? आता कुणी या घटकाचे 3 मार्क घालवायचे बोला की नाही. आता याच्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारू. ज्यादा प्रश्न विचारू. आता विचारतो, लक्ष द्या. खो खो खेळणारे विद्यार्थी कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा किती पट आहेत? खो खो खेळणारे विद्यार्थी कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा किती पट जास्त आहेत? जास्त तर आहेत ना. किती पट जास्त आहेत? किती जास्त आहेत? अरे हे खो खो खेळणारे किती आहेत? 6. कबड्डी खेळणारे किती आहेत? मग मी तुम्हाला प्रश्न कितीने जास्त विचारलाय का? किती पट जास्त आहेत? दुप्पट आहेत. किती पट आहेत? हे 3 आहेत, हे 6 आहेत. हे किती आहेत? मग 6 हे 3 ची किती पट आहे? दुप्पट आहे ना. 3 पट आहे का? 3 पट आहे का? 3 पट असतं तर काय आलं असतं? 9 आलं असतं ना. बघा, म्हणून प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं की खो खो खेळणारे विद्यार्थी कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्याच्या दुप्पट आहेत ना. 6 हे 3 च्या दुप्पट नाही का? मग तुम्ही जर लिहिलं कितीने, जर तुम्हाला कितीने जास्त विचारलं तर 3 ने जास्त आहे. पण इथं 3 कितीने जास्त विचारलं होतं का? काय विचारलं होतं? किती पट आहे? किती पट आहेत विचारलं, बरोबर ना? दुप्पट आहे. खो खो खेळणारे विद्यार्थी कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा दुप्पट आहे, किंवा खो खो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे. काय अवघड आहे का? फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा, गडबड करायची गडबड करायची नाही. आता समोर बघा. आता दुसरा तक्ता आपल्याकडे. हा काय बाग आहे? काय तुमच्या शाळेतली, बरोबर? तुमच्या शाळेतली असेल किंवा आपल्या कोणतीही बाग असेल, एखाद्या मोठ्या शहरातली बाग असेल समजा. बघा त्या बागेमध्ये रोपे आहे. तिथं रोपांची नावं दिलेत का? सगळ्यात महत्वाचं काय, चित्ररूप माहिती आली की सगळ्या अगोदर जी चित्र तुम्हाला दिलेत त्या चित्रांचं निरीक्षण करायचं. निरीक्षण करायचं म्हणजे काय करायचं? वाचायचं म्हणजे काय करायचं? लक्षपूर्वक याच्याकडे पाहायचं. काय दिले? रोप दिले. काय दिलं इकडं? रोपांची संख्या दिले, बरोबर आहे की नाही? इकडं रोप दिले, तिकडं रोपांची संख्या दिली. म्हणजे गुलाब किती आहेत? गुलाबाची रोप किती आहेत त्या बागेत? 3 आहेत. झेंडूची रोप किती आहेत? असं वाचत जायचं. किती आहेत? 5. जास्वंदीची रोप किती आहेत?
आणि शेवटी कमळ आहे. कमळाची रोपं किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं लिहून घ्यायचं वाटल्यास तिथं. आपली जी प्रश्नपत्रिका असते ना त्याच्यावर लिहून घ्यायची. तर 3 हे किती आहे? 5 हे किती आहे? 4 1 आणि इथं 10. हे कशासाठी लिहून घ्यायचं? आपल्याला परत परत मोजायची गरज नसावी म्हणून हे अगोदर लिहून घ्यायचं आपण कच्चं म्हणून. बरोबर आहे की नाही? आपण प्रश्नपत्रिकेवर लिहू शकतो आपल्या कच्चं कामाची जागा असते ती. मग हे दिलं मी. गुलाबाची 3 रोपं, झेंडूची 5 रोपं, जास्वंदीची 4 रोपं, कमळाची 10 रोपं. मग या आकृतीचं निरीक्षण केलं तुम्ही? सगळ्यांनी केलं? केलं. ओके. समोर बघा इकडं. बघता ना? पाठीमाग कोण बघतंय? हा इकडे समोर बघायचं. ओके. आता मला सांगा आकृतीचं निरीक्षण केलंय का? केले. आता मी प्रश्न विचारतो तुम्हाला. एका बागेमध्ये बघा मी प्रश्न काय विचारतोय? पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या असा प्रश्न असतो तुम्हाला. कसा असतो? पुढील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. मग 2 प्रश्न असतील किंवा 3 प्रश्न असतील. ओके. किती प्रश्न असतील? 3 किंवा 2 पण असू शकतात कधी कधी. मग चित्राचं निरीक्षण केलं? सर्वांनी केलं? आता तुमच्याकडे तुम्ही मोबाईल मध्ये बघत असाल तर छोटं दिसत असेल हे. पण जर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जर स्क्रीन लावलेली असेल, टीव्ही असेल, स्मार्ट टीव्ही किंवा बघा आपल्याच काही शाळेमध्ये मी परवाच एक कोणत्या तरी शाळेचं पाहिलं त्यांनी प्रोजेक्टरवर लावलं होतं. म्हणजे प्रोजेक्टरवर लावल्यानंतर तर खूप मोठं दिसत असेल. जसं आता मी जर तुम्हाला इथं शिकवतोय, तुम्ही मोबाईल मध्ये बघत असाल तर छोटं दिसणार. परंतु ते जर तुम्ही प्रोजेक्टरवर मला पाहत असाल आता तर मी तुमच्या शाळेमध्ये येऊन तुमच्या शाळेमध्ये शिकवतोय असा तुम्हाला भास होत असेल. बरोबर आहे की नाही? कारण प्रोजेक्टरवर मोठं दिसत असेल. मग जर आता तुम्हाला हे मी सांगितलं होतं की या चित्राचं पूर्ण निरीक्षण करा. केलं सगळ्यांनी? केलं? पूर्ण निरीक्षण करा म्हटलं होतं. केलंय. आता मी प्रश्न विचारतो. विचारू प्रश्न? बघा आता प्रश्न विचारतो. त्या बागेमध्ये किंवा बागेमध्ये, आता दिलंय तुम्हाला बाग आहे म्हणजे बागच. बागेमध्ये गुलाबाची किती रोपे आहेत? एकदम साधा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न. एकदम बोला. साधा प्रश्न, एकदम सोपा प्रश्न. सांगा मला गुलाबाची रोपे किती आहेत? 3. किती आहेत? आपलं उत्तर चुकलं का बरोबर आहे? चुकलंय आपलं उत्तर. का? मी काय सांगितलं होतं तुम्हाला? या पूर्ण आकृतीचं निरीक्षण करा. इथं प्रमाण दिले ना? इथं दिलं होतं का? म्हणून आपलं उत्तर काय आलं? जे आहे ते आलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे इथं काय आलं? लेझिम खेळणारे 4, खो खो खेळणारे 6, कबड्डी खेळणारे 3 आणि हे किती आलते? 8 आले. इथं प्रमाण दिलं का तुम्हाला? पण इथं प्रमाण दिले. मग हे कशाला दिलंय? अय कशाला दिलंय? कर्म म्हणून दिलंय का? अय त्या पेपर काढणाऱ्याला करमत नाही म्हणून हे दिलं का? हे तुमचं लक्ष विचलित किंवा तुमचं लक्ष आहे का बघण्यासाठी हे दिलेलं असतं. हे तुम्हाला येतं. हे दिल्यानंतर हे जर तुम्हाला सांगितल्यानंतर येतं. फक्त आपल्याला गडबड असते. असते की नाही? प्रत्येक गोष्टीत गडबड असते. मग लगेच म्हणणार गुलाबाच्या रोपांची संख्या 3 आहे. किती आहे? आणि पहिलाच पर्याय असतो 3. पहिलाच पर्याय किती असतो? आपल्याला वाटतं किती सोपा प्रश्न आहे. पण हे आपलं लक्ष त्या चित्राकडे आहे का हे पाहण्यासाठी खाली दिलेलं असतं. ह्याच्याकडे आवर्जून पाहायचं. लक्षात येतंय का? इथं काय दिलंय? 1 रोप म्हणजे 5 रोपे. इथं जी 1 दिसते म्हणजे 1 नाहीये. अय बोला. 1 म्हणजे 1 नाहीये. 5 आहे. का 5 आहे? इथं 1 म्हणजे 1च होतं ना? इथं 1 म्हणजे 1 होतं. मग इथं 1 म्हणजे 5 का? कारण इथं दिलंय ते 8 टाकली ना? आपण शाळेमध्ये मुलं आपल्या मित्रांमध्ये खेळताना 8 टाकतो बघा. तुम्हाला बोलत असला तर मी खेळायला येतो. तुम्हाला चॉकलेट देत असला तर मी खेळायला येतो. अशी 8 टाकतो ना? तशी इथं 8 टाकली. टाकली की नाही?
अय बोला, टाकले की नाही? हा? घरी सुद्धा आपण आपल्या आईला पप्पाला 8 टाकतो बघा. ते जर म्हणले अभ्यास कर, मग मला सोडावं लागलं खेळायला, मला अर्धा तास खेळायला सोडावं लागलं, मग मी आता अभ्यास करतो. टाकतो का नाही 8 त्यांच्या पुढं? अय बोला, टाकता का नाही? तशी इथं 8 टाकले. ह्या 8 टक्के लक्षात द्यायचं. इथं 1 म्हणजे 1 होतं का? 8 टाकली नव्हती. इथं 8 टाकले. इथं 1 म्हणजे 1 नाही, 1 म्हणजे 5. मग मला सांगा हे 3 म्हणजे किती होईल? गुड, 15. हे 5, 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 5 20 आणि 5 25 गुणिले 5 बरोबर 20. असं पण तुम्ही लिहून घेऊ शकता. हे इथं काय होईल? 20. बघा ना, 1 म्हणजे 5 आहे. 5 10 15 20. हा, इथं 25 पाहिजे. हा, बघा असं लक्ष पाहिजे. आता मला सांगा 5 10 बोला, 5 10 15 20. या पद्धतीने आपण लिहून घेऊ शकतो. इथं 5 10 15 20 25 30 35 40 45 50. हे महत्वाचं अगोदर करून घ्यायचं प्रमाण. लक्षात आलं? मग मला सांगा आता त्या बागेमध्ये एकूण गुलाबाची रोपे किती? आता 15. चुकेल का आता? नाही. आता चुकणार का तुमचं उत्तर? नाही. कधीही चुकणार नाही. म्हणून हे जे प्रमाण दिले त्याच्याकडे लक्ष द्यायचं. लक्षात येतंय? का दिलेलं असतं? समजा आपण जर आपल्या वहीमध्ये अशी चित्ररूप माहिती करायला गेलो, आपल्या शाळेतली करायला गेलो समजा, आणि आपल्या शाळेमध्ये जर भरपूर विद्यार्थी असतील तर आपण सगळे विद्यार्थी असं आता इथं बघा, हे 15 काढण्यापेक्षा 3 काढणं सोपं आहे ना, थोडक्यात बसतं ना. इथं प्रमाण दिले टाकून, बरोबर आहे? शाळेतल्या खेळ आवडणारी संख्या समजा क्रिकेट आवडणारी संख्या एखाद्या शाळेमध्ये 50 असली तर असे 50 विद्यार्थी काढण्यापेक्षा जर तिथं लिहिलं 1 बरोबर 10 तर आपल्याला 5च काढावं लागतील ना. म्हणजे तो आलेख आपल्याला थोडक्यात काढता येतो. लक्षात येतंय? म्हणून हे प्रमाण दिलेलं असतं. बरोबर आहे की नाही? लक्षात येतंय का? मग इथं समजा मला किती काढावं लागले असते गुलाबाला? 15. बरोबर आहे की नाही? पण मी काय केलं, माझं काम सोपं केलं. इथं 8 टाकली, 1 म्हणजे 5, मग मला 3च काढावं लागले. इथं तर किती काढावं लागले असते मला? 50. कशाची रोपं? कमळाची रोपं मला इथं 50 काढावं लागली असते. मी काम काय सोपं केलं? 8 टाकली. मग इथं मला किती काढावं लागले? 10च काढावं लागले. लक्षात येतंय का? मग आता पुढचा प्रश्न. म्हणून ज्यावेळेस चित्ररूप माहिती देतील त्यावेळेस काय करायचं, तुम्ही फक्त त्या कशाकडे लक्ष द्यायचं? अट दिली का बघायचं. अट नाही दिली, असं सोपं असलं आपलं काम अधिक सोपं झालं. बरोबर आहे की नाही? पण याच्याकडे लक्ष द्यायचं. आता पुढचा प्रश्न सोपा. जास्वंद, बघा त्या बागेमध्ये जास्वंदाची रोपे ही गुलाबाच्या रोपापेक्षा कितीने जास्त आहेत? जास्वंदाची रोपे ही गुलाबाच्या रोपापेक्षा कितीने जास्त आहेत? 5. जास्वंदाची रोपं किती आहेत? 20. गुलाबाची रोपं किती आहेत? 15. कितीने जास्त आहेत? 5 ने जास्त. काय अवघड आहे? जर तुम्ही 8 नाही वाचली तर काय म्हणणार? इथं 4, इथं 3, 1 ने जास्त आहे म्हणणार. बरोबर आहे की नाही? मग आपलं उत्तर चुकणार. म्हणून या प्रमाणाकडे लक्ष देणार का? मग इथं प्रमाण काही असू शकतं. 1 बरोबर 10 पण देतील ते, बरोबर आहे की नाही? किंवा 1 बरोबर 2 पण देतील. किती असेल प्रमाण त्याच्यानुसार आपण लक्ष द्यायचं. इथं जर समजा 1 बरोबर 1 रो बरोबर 2 दिलं तर इथं 2च पकडायचं. 2 2 4 2 6 पकडायचं. लक्षात येतं? या प्रमाणाकडे लक्ष द्यायचं. जेवढं प्रमाण त्यांनी दिलं जास्त पण देऊ शकतात. बघा इथं 1 बरोबर 35 पण करू शकतात ते. 1 बरोबर 35 पण करू शकतात. मग हे इथं किती होती झाड? हे 35, हे 35, 35 आणि 35 70, 70 आणि 35 105 होती. लक्षात आलं का? आलं का लक्षात? म्हणून या प्रमाणाकडे लक्ष द्यायचं. पण आता आपण किती दिलं होतं प्रमाण? 5 दिलं होतं. जेवढं प्रमाण दिलंय तेवढ्या याच्यानुसार आपण मोजून ही अशी आकृती तयार करायची, म्हणजे आपलं कधीही चुकणार नाही. कुणाकुणाला समजला हात वर करा. हा घटक कुणाकुणाला समजला?
छान, गुड. टाळ्या वाजवा आपल्यासाठी. ओके, आता लक्ष द्या. आपल्याकडे आणखीन 5 मिनिटं आहेत का? किती झाले रे? मग आणखीन 5 मिनिटं आहेत फक्त आपल्याकडे. मग 5 मिनिटामध्ये आणखीन याच आपण रिव्हिजन करणार आहोत. एक गणित मी फक्त तोंडी वाचतो, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं. आता लिहित नाही मी. सांगू तोंडी? नंतर इथे लिहितो मी, थोडक्यात लिहितो म्हणजे तुमच्या पण पटकन लक्ष देईल. लिहू इथं बघा, इथंच लिहितो हे पुसून. बघा आता तुमच्या समोर लिहितो. हे मी अगोदर लिहून ठेवलं होतं, बरोबर आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला समजायला थोडं हे गेलं असेल. आता तुमच्या समोर लिहितो. आपण चित्ररूप माहिती तयार करू आपल्या शाळेतली. करायची? विषय, इथं विषय लिहितो आणि आवडणारे विद्यार्थी म्हणजे काय? तो विषय आवडणारे विद्यार्थी. तो विषय आवडणारे विद्यार्थी लिहू काय? तर सांगा विषय मराठी, बरोबर का? परत गणित, पुढं हिंदी आणि इंग्रजी आपण थोडक्यात घेऊ, बरोबर? हिंदी आणि इंग्रजी. आता आपल्या शाळेतली आपण माहिती तयार करतोय, बरोबर आहे की नाही? कसली माहिती तयार करतोय? चित्ररूप. गणित विषय आवडणारे, मराठी विषय आवडणारे बघा. तुम्हीच मोजायचे, मी नाही मोजणार. पहिल्याचं 5, दुसऱ्याचं 1, 2, 6, 2, 3, काय अवघड आहे? बघा पटकन, आपल्याकडे वेळ का नाही? विषय आपण आपल्या शाळेतली केली ना? केली का नाही? बोला की. मराठी विषय, तो विषय आवडणारे विद्यार्थी. मी जरा फास्ट लिहिले, वेळ कमी असतो. मराठी विषय किती जणांना आवडतो? 5. प्रमाणाकडे बघितलंच नाही तुम्ही आता पण विसरला. 5 म्हणला. अरे हे एक म्हणजे काय? 7 आहे. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 35. मराठी आवडणारे किती मग? 35. गणित आवडणारे 7. म्हणा 7चा बना. 1 2 3 4 5 6, 7 सख 42. हिंदी 7 3 21. कारण 1 म्हणजे 7 आहे. हे 7 आहे, हे 7 आहे, हे 7 आहे. 7 आणि 7 14, 7 21. हे इंग्रजी. आता याच्यावर कोणत्याही प्रश्नाची उत्तरं आपल्याला देता येतील. बघा आता प्रश्न विचारतो मी पहिला. पुढे बघा. मला सांगा आता, त्या शाळेमध्ये किंवा त्या वर्गामध्ये किंवा त्या शाळेमध्ये म्हणा, त्या शाळेमध्ये कोणते दोन विषय समान विद्यार्थ्यांना आवडतात? कोणते 2 विषय त्या शाळेतील विद्यार्थ्यांना समान आवडतात? मराठी 35, इंग्रजी 35. म्हणजे मराठी विषय आवडणारे विद्यार्थी आणि इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थ्यांची संख्या त्या शाळेमध्ये समान आहे. आता दुसरा प्रश्न. त्या शाळेमध्ये कोणता विषय आवडणाऱ्यांची संख्या जास्त आहे? कोणता विषय सर्वात जास्त विद्यार्थ्यांना आवडतो? गणित हा विषय. मला पण गणित आवडतो बरं का, मला पण आवडतो. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये विचारा, तुमच्या जास्त विद्यार्थ्यांना कोणता विषय आवडतो. मग त्या शाळेमध्ये गणित विषय हा सर्वात जास्त विद्यार्थ्यांना आवडतो. सर्वात कमी संख्या कोणता विषय आवडणाऱ्यांची आहे? हिंदी. म्हणजे त्या शाळेमध्ये
फक्त 21 विद्यार्थ्यांना हिंदी हा विषय आवडतो. ती संख्या सर्वात कमी आहे. आता काय अवघड आहे का? नाही. म्हणजे अशी जर चित्ररूप माहिती दिली आणि त्याच्यावरून जर तुम्ही हे लिहून घेतलं तर कोणताही प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पटकन देता येतं. त्यामुळे अगोदर हे लिहून घ्यायचं, प्रमाण दिलंय का पाहायचं, प्रमाणाकडे मात्र लक्ष ठेवायचं. प्रमाणाकडे लक्ष नाही ठेवलं तर तुमचं हे उत्तर चुकण्याची शक्यता असते. तर आजच्या तासिकेमध्ये आपण चित्ररूप माहिती हा घटक पाहिलेला आहे. मी आता तुम्हाला शेवटला जाता जाता एक टास्क म्हणजे काम देणार आहे. थोडं एक 10 मिनिटाचं काम देणार. तयार आहे सगळे? गुड. आता तुमच्या शाळेमध्ये काय विद्यार्थी असतील? कुणाच्या शाळेमध्ये 10 असतील, कुणाच्या शाळेमध्ये 15 असतील, कुणाच्या शाळेमध्ये 20 असतील, कुणाच्या शाळेमध्ये 100 असतील. 100 असतील तर आपल्या वर्गापुरतं करा. जर 100 तुमच्या शाळेमध्ये जास्त संख्या असेल तर तुम्ही तुमच्या वर्गापुरतं करू शकता. बरोबर आहे की नाही? आणि जर शाळेमध्ये 20च विद्यार्थी असतील किंवा 20 पेक्षा कमी असतील तर आपण आपल्या पूर्ण शाळेचं करू शकता. काय करायचं सांगतो तुम्हाला आता. आता जसं आपण इथं पहिल्यांदा काय घेतलं होतं? काय घेतलं होतं? खेळ. इथं आता इथं विषय. तसं तुम्ही पदार्थ घ्यायचे. काय घ्यायचे? का कोणकोणते पदार्थ घ्यायचे? 4 घ्या. कोणते पण? लाडू, चिवडा, जामून आणि आणखी एक सांगा बरं. सांगा मलाच आठवण आला. पेढा. हा, हे 4 घ्यायची. आणि इकडं पुढे आवडणारे विद्यार्थी 20 जर विद्यार्थी असतील ना मग विचारायचं लाडू किती जणांना आवडतो? समजा महेश म्हणला मला आवडतो. अजून कोण? केदार म्हणला मला आवडतो. आराध्या म्हणली मला आवडतो. मग किती जणांना आवडला? 3 जणांना. शाळेत जर 20 विद्यार्थी असले तर 20 जणांना विचारायचं. असं करायचं आणि तुम्ही या पद्धतीने चित्ररूप माहिती तयार करायची आणि तुमच्या शाळेतील शिक्षकांना हे दाखवायचे. दाखवणार का? हो. दाखवणार? ओके, गुड. तर गेले अर्धा तास आपण हा घटक अगदी सोप्या पद्धतीने शिकलो आणि तुम्हाला समजला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी चव्हाण BS ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बीट डेबेवाडी तालुका पाटण मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. बघा, आपण गेले दीड महिना गणित विषयाचे इयत्ता 5वी आणि 4थीच्या शिष्यवृत्तीच्या दृष्टीने बरेच घटक आपण घेतलेले आहेत. संख्या ज्ञानपासून ते कागद मापन पर्यंत मापन. बरोबर आहे की नाही? नाणी, नोटा, शेकडेवारी, सरळ व्याज, अपूर्णांक हे बरेच घटक झालेले आहेत. आणि त्यातीलच आज एक घटक आपला राहिला होता. तो घटक आज आपण घेतोय दिनदर्शिका. कोणता घटक घेतोय आपण? दिनदर्शिका हा घटक आपण आज घेणार आहे. मग बघा, दिनदर्शिका आपण सर्वांना माहिती आहे. कोणाकोणाला माहिती आहे दिनदर्शिका? कोण कोण बघतं दिनदर्शिका? माहिती आहे दिनदर्शिका तुम्हाला? घरी असते प्रत्येकाच्या. दिनदर्शिका म्हटल्यानंतर लक्षात येणार नाही, परंतु कॅलेंडर म्हटलं की पटकन तुमच्या लक्षात येईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे दिनदर्शिकेलाच आपण काय म्हणतो इंग्रजीत? काय म्हणतो सांगा? कॅलेंडर म्हणतो. बरोबर आहे का? म्हणजे कॅलेंडर प्रत्येकाच्या घरी असतं. असं कुणाचं घर आहे का त्यांच्या घरी कॅलेंडर नाही? एखाद्याच्या घरी नसेल तरी शाळेत तरी असतं की नाही? मग कॅलेंडर मधून आपल्याला काय काय समजतं? वार, दिनांक. बरोबर. आणखीन दिनविशेष. आणखीन सूर्योदय, सूर्यास्त. बरोबर आहे की नाही? आणखीन काय समजतं? बघा, तुम्हाला एक मी माझ्या स्वतःचा एक अनुभव सांगतो. बघा, मी लहान होतो तुमच्या एवढं, 4थी 5वी असेल त्यावेळेस आम्हाला 4थीला शिष्यवृत्ती परीक्षा होती. कितवीला? मग तुमच्या वेळेस लहान असताना माझे वडील माझा अभ्यास घ्यायचे.
शाळा सुटल्यानंतर घरी माझे वडील काय करायचे? अभ्यास घ्यायचे. माझे वडील पण शिक्षकच होते. सांगायचं म्हणजे माझे वडील पण शिक्षक होते. ते काय करायचे? घरी अभ्यास घ्यायचे. आणि मी अभ्यास दाखवला, समजा एखाद्या रविवारी म्हटलं की माझा अभ्यास झालाय आता, तर मला ते काय म्हणायचे माहितीये का? जा तिथलं कॅलेंडर घे. कॅलेंडर घे म्हणजेच दिनदर्शिका घे आणि वाचत बस. मी म्हणायचं कॅलेंडर वाचायचं? शाळेत पुस्तक वाचायला सांगतात. आणि मग मला काय म्हणायचे वडील? तुझा अभ्यास झालाय तर ते कॅलेंडर घे आणि वाचत बस. मग त्यावेळेस मला वेगळंच वाटायचं, अरे कॅलेंडर कुठं वाचतात का? कॅलेंडर तुम्हाला पण वाटेल ना, तुम्हाला पण वाटू शकतं, बरोबर आहे की नाही? तुमच्या जर सरांनी सांगितलं जा आणि तिथलं कॅलेंडर वाचत बस, तुम्हाला पण वेगळं वाटेल ना. तसं मला पण वाटायचं. पण नंतर मला कळलं कॅलेंडरमध्ये आपल्या दैनंदिन व्यवहारातील, जो दैनंदिन व्यवहारात आपण जगतो त्यातली बरीच माहिती त्याच्यामध्ये असते, बरोबर आहे की नाही? कोणकोणती माहिती असते? वार, दिनांक, आणखीन काय असतं? दिनविशेष असतो, बरोबर? आजचा वार, समजा आज किंवा कोणता वार आहे? मंगळवार आहे, तर पुढचा मंगळवार कोणत्या तारखेला येईल? बरोबर. आज समजा 10 तारीख आहे आणि मंगळवार आहे, तर पुढचा मंगळवार 17 तारखेला येईल. अशी बरीच माहिती असते. आणखीन काय असतं? सूर्योदय असतो, सूर्यास्त असतं, आणखीन एकादशी असते, बरोबर? एकादशी कोणत्या वारी आहे, कोणत्या दिनांकाला आहे, हे कॅलेंडरवर असतं. आणखीन काय असतं? सण असतात. मग आपल्याला दैनंदिन व्यवहारात हे लागतं ना, सण पण असतात तिथं. समजा दिवाळी कधी आहे, दसरा कधी आहे, हे सण पण त्याच्यावरून माहिती होतात. आणखीन काय माहिती होतं रे? पौर्णिमा, अमावस्या महत्वाचं आहे बघा. हे पौर्णिमा, अमावस्या सुद्धा आपल्याला त्याच्यातून माहिती होते. म्हणजेच पंधरवडा माहित होतो. शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष कधी चालू होतो माहिती आहे तुम्हाला? पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंतच्या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात, बरोबर आहे की नाही? आणि कृष्ण पक्ष पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत नाही, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कृष्ण पक्ष. हे लक्षात राहील तुमच्या. बघा मी परत काय सांगितलं? पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत, पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कृष्ण पक्ष आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष. हे पण तुमच्या कॅलेंडरमध्ये असते. बघा इथं एक कॅलेंडर आहे माझ्याकडं. या पद्धतीनं कॅलेंडर असतं. मी आताच काय सांगितलं बघा, इथं तुम्हाला पौर्णिमा दिसते, अमावस्या आहे का? बघा इथं आहे. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत गेला तर तुम्हाला कृष्ण पक्ष आहे बघा इथं, कृष्ण. आणि अमावस्येपासून पुढे गेला तर शुक्ल पक्ष. या पद्धतीने तुम्ही तुमच्या शाळेतील किंवा घरी गेल्यानंतर घरची दिनदर्शिका पाहून सुद्धा हे पाहू शकता. आणखीन काय असतं दिनदर्शिकेमध्ये? सांगा बरं, सांगा. दिनदर्शिकेत काय असतं आणखीन? मराठी महिने असतात की नाही? मराठी महिने, बरोबर. किती आहेत मराठी महिने? 12. त्याला काय म्हणतो आपण? भारतीय सौर वर्ष म्हणतो. आणि इंग्रजी महिन्याला काय म्हणतो? ग्रेगरियन दिनदर्शिका. मग मला सांगा आणखीन काय समजतं? तर 31 दिवसांचे महिने किती आहेत? 30 दिवसांचे महिने किती आहेत? मग मला कोण सांगेल का रे? ग्रेगरियन दिनदर्शिकेत 31 दिवसांचे महिने कोणकोणते आहेत किंवा किती आहेत? बरोबर. 31 दिवसांचे महिने किती आहेत? 7. 30 दिवसांचे किती आहेत? 30 दिवसांचे 5 आहेत. बघा 30 दिवसांचे 4 आणि 28 किंवा 29 दिवसाचा 1 असे 12 महिने असतात. मग मला परत समजलं की एवढी माहिती मला कशातून मिळते? दिनदर्शिकेतून मिळते, बरोबर आहे की नाही? या गोष्टी मला समजल्या. मग तुम्ही आता वाचणार का? घरी गेल्यानंतर वेळ मिळाल्यानंतर कॅलेंडर वाचणार का? दिनदर्शिका वाचणार का? गुड. वाचायची म्हणजे बऱ्याच व्यवहारातील गोष्टी आपल्याला माहिती होतात. श्रेयश सांग मला आता, उभा राहा. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कोणता पंधरवडा असतो? पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कृष्ण पक्ष असतो. म्हणजे या गोष्टी आपल्याला कशातून माहिती होतात? दिनदर्शिकेतून माहिती होतात. मग मला हे क्लिअर झालं तुमचं. ग्रेगरियन दिनदर्शिकेत 31 दिवसांचे महिने किती आहेत? 7. याची नावं तुम्ही लिहायची. मी सांगणार
नाही, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. आपण महत्वाचे आज 3 प्रश्न घेणार आहे. किती प्रश्न घेणार आहे? हे महत्वाचे प्रश्न आहेत, ते कसे सोडवायचे हे आज आपण बघणार आहे. याचं जे बेसिक आहे हे बेसिक मी थोडक्यात सांगेन आणि पटकन आपण प्रश्नाकडे जाणार आहोत. बरोबर. आपल्याला आज सगळ्यात महत्वाचं शिकायचं आहे की ते प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे. सोप्या पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगणार. लक्षात येतं? म्हणून हे जे बेसिक आहे हे बेसिक मी तुम्हाला आता नाही तर कधी, हे बेसिक मी तुम्हाला झालेलं आहे बेसिक. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे बेसिक मी जास्त तुम्हाला सांगणार नाही. तर मी काय करणार आहे, फक्त 3 उदाहरणं तुमची घेणार आहे. म्हणजे त्या 3 उदाहरणावरून तुम्हाला हा घटक परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. तर मग बघा, मी बेसिक सांगितलं. 31 दिवसांचे 7 महिने असतात, 30 दिवसांचे 4 महिने असतात, 28 किंवा 29 दिवसांचे एकच महिना असतो. तो कोणता असतो? फेब्रुवारी महिना. 2 मिनिटं. ओके, मग तर काय बघा, हे झालं. आता दुसरं तुम्हाला माहिती आहे, एका महिन्यात 31 दिवस असतात, नंतरच्या महिन्यात 30 असतात. असं आलटून पालटून असतं. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगू, एकदा पटकन सांगतो. बघा कसं मोजायचं. जानेवारी, फेब्रुवारी जर चढावर आला तर 31 दिवस आणि इथं खोलक्यात आला तर 30. या पद्धतीने. सोपं आहे ना? तुम्हाला सरांनी शिकवलं असेल. बघा, समजा आपण ऑगस्ट महिना घेऊ. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट कुठं आला? चढावर आला. म्हणून ऑगस्ट महिन्यात किती दिवस आहेत? 31. या पद्धतीने तुमच्या सरांनी तुम्हाला या पद्धतीने शिकवलेलं असेल. जरी पाठ नसेल तर आपण असं या पद्धतीने काढू शकतो. समजा जून महिना आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जून कुठं आला? खाली आला ना? म्हणजे याच्यामध्ये किती दिवस आहेत? 30. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या रे. सलग असे कोणते 2 महिने आहेत एका वर्षात की त्याच्यामध्ये 31 दिवस असतात? जुलै आणि ऑगस्ट. म्हणजे तुम्हाला बेसिक बऱ्यापैकी माहिती आहे. 31 दिवसांचे महिने असतील तर हे माहिती आहे का? 31 दिवसांचे महिने असतील तर 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. मी दाखवतो बघा. इथं तुम्हाला दिसतोय डिसेंबर. हा चालू महिना बघा 31 दिवसांचा आहे का? मग कोणत्या तारखेचे वार 5 वेळा येतात? 1 चा, 2 चा आणि 3 चा. बघा 4 चा वार येतो का 5 वेळा? येतोय का? फक्त 3 तारखेचे 1 चा, 2 चा, 3 चा वार 5 वेळा येतो. महिना 30 असेल तर, महिना जर 30 असेल तर कोणत्या तारखेचा वार 5 वेळा येईल? बघा 30 दिवस असणारा महिना काढतो मी. इथं आहे बघा एप्रिल महिना. 30 दिवसांचा महिना असेल तर 1 चा आणि 2 चाच वार फक्त 5 वेळा असतो. मग लक्षात घ्या, इकडे बघा, जर महिना 31 असेल तर हे पाठच करायचं. 1 चा, 2 चा आणि 3 चा वार किती वेळा असणार आहे? 5 वेळा. आणि बाकीचे वार त्या महिन्यामध्ये 4 वेळा येणार आहे. समजा महिना 30 असेल तर 1 चा वार, 2 चा वार किती वेळा येणार? समजा 1 ला शुक्रवार असेल, 2 ला रविवार. 2 ला रविवार असतो का? 1 ला शुक्रवार म्हणल्यावर शनिवार. म्हणजे शुक्रवार आणि शनिवार हे त्या महिन्यामध्ये किती वेळा येणार? 5 वेळा येणार. बाकीचे 4 वेळा. महिना 29 असेल तर फक्त 1 चा वार 5 वेळा येणार. बरोबर आहे का? आणि महिना 28 असेल तर कोणताही वार 5 वेळा येणार नाही. सर्व वार कधी कसं येणार? 4 वेळा येणार. कधी? महिना 28 असेल तर. मग कोणता महिना असतो 28 किंवा 29 दिवसांचा? जर लीप वर्ष असेल तर 29 दिवसांचा महिना आणि लीप वर्ष नसेल तर ते 28 दिवसांचा महिना. बरोबर? हे तुम्हाला माहिती आहे. मग मला सांगा, लीप वर्ष ओळखता येतं तुम्हाला? समजा आता कुठलं चालू आहे? 2025. हे आहे का रे लीप वर्ष? नाही लीप वर्ष. पण ओळखायचं कसं? एकक आणि दशकांचा अंक बघायचा. अंक बनवून जी संख्या तयार होती किती झाली? 25. याला 4 न पूर्ण भाग जातो का? 4 च्या पाड्यात आहे का 25? म्हणजे हे लीप वर्ष. मग हे लीप वर्ष नाही तर या
वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतील? 28. मग मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं काय, दशक आणि एकक स्थानी जे अंक आहेत त्यांच्यापासून जी संख्या तयार होती त्याला जर 4 न भाग केला तर ते लीप वर्ष. मग याच्या अगोदरचं कोणतं लीप वर्ष होतं तुम्हाला माहिती आहे का कुणाला? 2024. किती होतं? 2024. 2000. मग ते कसं ओळखायचं? जर समजा मला माहिती नसलं, मला जर माहिती नाही तर कसं ओळखायचं बघा. 2024 एकक आणि दशक स्थानी 24 आहे. 4च्या पाड्यात 24 आहे का? 4 7 24, म्हणजे 24 हे लीप वर्ष आहे. याच्या पाठीमागचं कधी असेल? 24च्या अगोदरचं 20च्या, त्याच्या अगोदरचं 16. कारण दर 4 वर्षांनी काय येतं? लीप वर्ष येतं. समजा पूर्ण शतक मध्ये एखादं वर्ष असेल तर उदाहरणार्थ 1700, हे लीप वर्ष आहे का नाही कसं ओळखायचं? आता सांगा. याला 400 न भाग घालवायचा. कितीनं? 400. याला जर 400 न भाग केला तर ते लीप वर्ष आहे म्हणायचं. बघा या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, जातो का? 17ला 4 न भाग जातो का? म्हणजे 1700 हे लीप वर्ष नाही. लीप वर्ष नसेल तर या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असणार? 28 दिवस असणार. बरोबर आहे की नाही? मग आता दुसरं उदाहरण घेतो. हे लीप वर्ष आहे की नाही बघूया आपण. 400 न भाग घालवायचा. 4 एके 4 गेलं ना भाग, म्हणजे 1600 हे लीप वर्ष आहे. सोपं आहे का अवघड आहे? समजलं का? काय समजलं? काय समजलं नाही? समजलं का? जर एखादं 2010 घेऊया, याला कितीने घालवायचं? 4 न. 10ला 4 न जातो का? म्हणजे हे लीप वर्ष नाही. बोला, हे लीप वर्ष नाही. जर पूर्ण शतक संख्या असेल तर त्याला मात्र कितीने घालवायचा? 400 न भाग घालवायचा. म्हणजे लीप वर्ष तुम्हाला आता ओळखायला अडचण येणार काही अडचण नाही अडचण येणार. मग आता कामाचा मुद्दा आपण तुम्हाला सांगितलं, मी असे 2 ते 3 प्रश्न सोडून देणार, त्याच्यावरून तुम्हाला बरेच प्रश्न सोडवता येतील. हे सगळं बेसिक आहे. हे आपलं 3री 4थी मध्ये झालेलं असतं. इथं पण मी लिहिलंय बघा, तुम्हाला दिसत असेल. हे तुमच्या माहितीसाठी लिहिलंय. हे मी सांगणार फक्त 2च मिनिटात सांगतो. महात्मा गांधी जयंती केव्हा असते? मी लिहिलं नाही मुद्दाम, तुम्हाला माहिती आहे की केव्हा असते? 2 ऑक्टोबर. महाराष्ट्र दिन 4 मे. 1 मे. नाताळ या तिन्ही दिवशी कोणत्याही वर्षी, बघा मी काय म्हणतो, या 3ही दिवशी कोणत्याही वर्षी समान वार असतो. समजा 2025 तुम्ही जर कॅलेंडर पाहिलं नसेल तर मी आता दाखवणार नाही, तुमच्या शाळेतला क्लास झाल्यानंतर तुम्ही बघायचं. बघा 2025चं कॅलेंडर घ्यायचं, महात्मा गांधी जयंती दिवशी कोणता वार आहे पाहायचं, तोच वार महाराष्ट्र दिन या दिवशी असणार आणि तोच वार नाताळ या दिवशी असणार. हे पाठ करायचं, लक्षात ठेवायचं. आणि दुसरं खाली 4 दिसते. स्वातंत्र्य दिन 26 जानेवारी नाही ना, 15 ऑगस्ट. बाल दिन 14 शिक्षक दिन 5 सप्टेंबर. बालिका दिन 3 जानेवारी. या 4 दिवशी एकच वार असतो. बघा मी काय म्हणतो, परत एक लक्ष द्या. या 4 दिवशी कोणत्याही वर्षाचं कॅलेंडर काढायचं. आणि हे 4 वार बघायचं. हे 4 दिवस बघायचं, म्हणजे याच्या तारखा पाहिजे. या 4 तारखांना समान वार असतो. याला सोमवार असेल तर सगळा सोमवारच, याला आणि याला सारखा नसतो. हे वेगळं आहे हे वेगळं आहे ना, तर तुम्ही म्हणणार ह्याला सगळ्याला सारखा असतो. या 3 दिवशी सारखा वार असतो. समजा इतर रविवार असेल तर या 3 दिवशी रविवार येणार. इथं समजा शनिवार असेल तर या 4 दिवशी शनिवार येणार. कोणत्याही वर्षी. लक्षात आलं?
अय अय लक्षात आलं? हा ओके. आता कामाचा मुद्दा, आता कामाचा प्रश्न बघा. प्रश्न कसा असतो याच्यावर सांगू का? येईल का? येईल ना? हा आता सांगतो बघा. बघा डायरेक्ट प्रश्न घेतो मी, त्याला थोडा वेळ जातो म्हणून डायरेक्ट प्रश्न घेतो. बाकीच काय आता जास्त सांगत नाही. 2020 सालातील प्रश्न नीट बघा. समोर आपल्याला दोनच प्रश्न सोडवायचे. प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास अक्षर कळतंय ना माझं? गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील, चुकलं तर सांगा, महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? असा प्रश्न तुमच्या स्कॉलरशिपला असतो. इयत्ता 5वी 4थी 2020 साल. सांगा 2020 सालातील प्रजासत्ताक दिन कधी गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? म्हणजे आपल्याला कुठून कुठं जायचंय? प्रजासत्ताक दिन केव्हा असतो? सोडवायचा प्रयत्न करूया आपण. आता बघायचा करायचा. सगळ्यांसमोर द्या, लक्ष द्या. कामाचा मुद्दा आहे, सोडू नका वहीत. 26 जानेवारीला असतो. बरोबर आहे की नाही? काय असतो? प्रजासत्ताक दिन. कोणता वार आहे त्या दिवशी? गुरुवार आहे. आपल्याला जायचंय कुठं आता? जानेवारी पासून कुठं जायचंय? जाऊया इथं. जानेवारी कुठं कुठं जायचं इकडे लक्ष द्या. तुम्ही जर आता वहीत बघितलं तर परत कळणार म्हणून लक्ष द्या. जानेवारी पासून आपल्याला कुठं जायचंय? महाराष्ट्र दिनाला जायचंय. महाराष्ट्र दिन तुम्हाला माहित आहे, मे ला जायचं आपल्याला. बरोबर आहे की नाही? मग आता जाऊया जानेवारी. परत आता हे मी समजावून पूर्ण देतोय. परीक्षेमध्ये सॉल्व्ह करताना हे उदाहरण एवढं लिहायची गरज आहे का? आता कुठं जायचं? मे. बरोबर आहे का? जानेवारी पासून मे पर्यंत जायचं. जानेवारीचा वार दिलाय 26 चा. बरोबर आहे की नाही? मग आता जर तुम्ही मोजत बसला, कसं मोजला? 26 जानेवारी, 27 जानेवारीला शुक्रवार, 28 जानेवारीला शनिवार, 29 जानेवारीला रविवार, 30 जानेवारीला, 31 जानेवारीला, 1 मार्चला फेब्रुवारीला. असं असं जर मोजत कुठपर्यंत यायचं आहे? मे पर्यंत. परीक्षेचा 1.5 तास संपून राहील का? राहील का? असं मोजत बसल्यानंतर राहील का? नाही. म्हणून आपल्याला थोड्या वेळात याचं उत्तर काढायचं आपल्याला. लक्षात आलं? तनुष्का, थोड्या वेळामध्ये याचं उत्तर काढायचं आहे. बरोबर आहे की नाही? मी तनुष्काला याच्यानंतर एक प्रश्न देणार आहे. मग तनुष्का छान पद्धतीने आपल्याला इथं सोडवून दाखवेल. ओके. मग मला सांगा आता 26 जानेवारीला प्रश्न जायचा आहे तर काय करायचं सांगतो तुम्हाला. लक्षात एक लक्षात ठेवायचं. 26 जानेवारी पासून जायचं ना, 26 तारीख सोडायची. तिथनं पुढचं दिवस जानेवारी महिन्यातलं मोजायचं. मोजा. 27, 28, 29, 30, 31. किती? बोला. 5 दिवस आले ना? किती आले? 5 आले का? 26 सोडला, 27, 28, 29, 30, 31. आता मला सांगा, बोला फेब्रुवारी महिन्यात सांगा. 29 असतात का? हे महत्वाचं आहे. तुम्ही जर इथं 28 घेतलं, हे लीप वर्ष आहे ना बाळांनो. चुकणार की नाही? म्हणून आपल्याला लीप वर्ष आलं पाहिजे, समजलं पाहिजे. लक्षात येतं? 2020 हे लीप वर्ष आहे म्हणून फेब्रुवारी महिन्यात किती दिवस घ्यायचे? पण आता कामाचा मुद्दा बघा. 29 दिवस आहे, पण आठवड्यात वार किती रे? 7.
याला जर 7 न भाग घालवला 7 एके 7 7 चोक 28 एकच दिवस उरतो. लक्षात येतंय का मी असं केलं? कारण तोच वार परत येणार आहे. 4 आठवडे असतात ना आठवड्यामध्ये. महिन्यामध्ये किती आठवडे असतात? 28 दिवसानंतर तोच वार येतो ना परत. कारण मी सांगितलं होतं 1 चा वार 29 ला येणार आहे. बरोबर आहे का? सांगितलं होतं. म्हणजे 1 चाच वार कधी येणार आहे? 29 ला येणार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे 4 आठवडे आपण कमी करू. काय लक्षात आलं? मग 28 कमी करायचं, एकच घ्यायचं. लक्षात आलं? काय करायचं? एकच घ्यायचं. कारण 4 आठवडे परत परत तोच वार येणार आहे. लक्षात येतंय का? बघा समजतंय का? समजतंय का? आता मार्च मध्ये किती दिवस असतात? जानेवारी फेब्रुवारी मार्च किती दिवस असतात? अय बोला. यातनं किती दिवस काढायचे? 28 काढून टाकायचे. 29 30 3 घ्यायचे. एप्रिल हा मोजा. जानेवारी फेब्रुवारी मार्च 30 दिवसांचा 28 बाजूला काढायचे. किती? 2. आणि मेचा 31 दिवस घ्यायचे का आपल्याला 31 मे पर्यंत जायचं आहे का? आपल्याला फक्त कुठं जायचं आहे? बोला. एकच दिवस आहे मेचा. बाकी काय का? एकदम सोपं. किती वेळ लागणार आहे आपल्याला? मी हे समजून सांगतो म्हणजे जास्त वेळ लागतो. तुम्ही जर स्वतः करायला लागला ना तर फास्ट होतो. आता यांची बेरीज करायची. 5 आणि 1 6 आणि 3 9 आणि 2 11 आणि 1 11 आणि 1 13 11 आणि 1 12 आलं. किती आलं दिवस? 12 लिहायचं. याला परत 7 न भाग घालवायचा. का? आठवडा. लक्षात ठेवायचं. काय? कारण याच्यात परत डबल वार येणार आहे ना. येणार आहे की नाही? या 12 दिवसात डबल वार येतोच की परत. 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी पहिला वार येणार आहे. मग याला 7 न भाग घालवायचा. चालू 7 एके 7 7 एके 7 किती उरलं? 5 दिवस उरले की नाही? एक आठवडा काढला बाजूला. किती दिवस उरले? 5 उरले. 1 2 3 4 5 उरले. असं 5 मांडून घ्यायचं. म्हणलं बस. आता काय करायचं? कधी होता? कोणता वार होता इथं? शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार. मग कोणता वार येईल इथं? मंगळवार. 1 मेला कोणता वार येईल? समजलं का? काहीच नाही गेलं? केसात न गेलं का केसाच्या वर नाही गेलं? आत गेलं ना? काय अवघड होतं का? कामाचं आहे. हा कामाचा. आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो हे कामाचं फक्त आपल्या शाळेत नाही. आपल्याला भविष्यामध्ये कोणतीही स्पर्धा परीक्षा द्यायची असेल त्यावेळेस या पद्धतीचं गणित येतं. बुद्धिमत्तेत येईल किंवा तुमच्या गणितामध्ये येईल. त्यावेळेस हे गणित या पद्धतीने सोपं सोडवायचं. त्यावेळेस आठवायचं सरांनी कसं सांगितलं होतं या पद्धतीने. म्हणजे हे कधीही तुमचं विसरत मग काय करा? आता व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज करून हे गणित तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा दुपारच्या सत्रामध्ये हे सरांकडून तुम्ही तुमच्या शाळेमध्ये लिहून घेऊ शकता. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये खूप कमी वेळामध्ये हे उदाहरण तुम्हाला सोडवता येणार आहे. समजलंय का? आता आपल्याकडे किती वेळ राहिलाय? ओके फास्ट थोडाच वेळ राहिला आपल्याकडे. पुढचं उदाहरण महत्वाचं उदाहरण आहे ते तर म्हणून वेळ न घालवता मी ते उदाहरण घेतो. एकच घेऊया उदाहरण. महत्वाचं उदाहरण. महत्वाचं कशासाठी? बघा आता पटकन लिहितो. स्वरालीचा 7वा वाढदिवस. बघा स्वरालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2013 ला शुक्रवारी होता. फास्ट लिहितो. होता तर तिचा
जन्म बघा आता उलट जायचंय तुम्हाला. जर जन्म दिवसाचा वार कोणता. पुढे बघा, बघताय ना. महत्वाचा प्रश्न बघा. तिचा कितवा वाढदिवस आहे. 7वा. इकडे बघा 7वा वाढदिवस आहे. दिसतंय जरा वर लिहितो आता तुम्हाला परत याच्यात दिसायचं नाही. 7वा वाढदिवस कधी होता. 2013. मग मला सांगा रे 6वा कधी असेल. 2012. आज लिहितोय 2012ला. 5वा 11. कितवा 4था वाढदिवस 2010. तिसरा वाढदिवस 2009. दुसरा वाढदिवस 2008. 2008. पहिला वाढदिवस 2007. बोला की पहिला वाढदिवस विचारलाय का तुम्हाला. जन्मदिवस हा पहिला झाला. पहिलीच्या अगोदर 1 वर्ष असते ना म्हणजे 0. 2006ला तिचा जन्म केव्हा झालाय. 13 डिसेंबर 2006. कळलं का नाही. 7वा वाढदिवस 2013ला होता तर तिचा जन्म केव्हा झालाय. 13 डिसेंबर 2006. म्हणजे हा वार दिलाय तुम्हाला. दिलाय की नाही वार. कोणता दिला रे. कुठला आहे कुठे गेला. शुक्रवार दिला. हा शुक्रवार दिलाय का शुक्रवार. मग आपल्याला शुक्रवार पासून कुठे जायचं. तिच्या जन्माला जायचं. बरोबर आहे का. लक्षात येत आहे का. आता पुढे बघा. आता कामाचा मुद्दा बघताय का. मग जर तुम्ही काढत बसला वर्षानंतर किती वेळ होईल. जमेल का हे काढायला तसं. मग एकदम सोपं. काय करायचं. प्रथम लक्ष द्या. काय करायचं सांगतो तुम्हाला. लक्षात येत आहे. आता बघा मी तुम्हाला एक सांगितलं होतं बघा. आता ते कसं असतं माहितीये का. बघा इथे 2च मिनिटांमध्ये सांगतो. 2024 लीप वर्ष आहे. समजा 2021 घेतले आणि 2022 घेतले. 1 जानेवारी घेतला. 1 जानेवारी. मग 1 जानेवारी 2022ला कोणता वार येईल. इथं जर शुक्रवार असेल तर इथं शनिवार येतो बघा. एका दिवसाने फक्त पुढे जातं. आणि लीप वर्ष असेल तर 2 दिवसाने. लक्षात येतं का तुमच्या. बघा 1 जानेवारी 2021ला शुक्रवार असेल तर 1 जानेवारी 2022ला शनिवार येतो. म्हणजे फक्त एका दिवसानं वार पुढे जातो. आणि लीप वर्ष असेल तर 2 दिवसाने. बरोबर आहे की नाही. मग समजा आज 10 तारीख. आज किती आहे. समजा 10 तारीख आहे. 10 डिसेंबर 2025 आहे. तर 10 डिसेंबर 2026ला कुठला वार येणार आहे. आज मंगळवार आहे तर त्यावेळेस काय येणार आहे. बुधवार. एकच दिवस पुढे जाणार. हे याच्यामध्ये महत्वाचं लक्षात ठेवायचं. आता पुढे बघा. मग मला सांगा 2006 पासून 7ला जायला एकच दिवस. बरोबर आहे का. बोला की आपल्याला कुठे जायचं आहे. 13 डिसेंबर हे लक्षात ठेवायचं. आता 7 पासून 8 वर जायला 2 दिवस का. लीप वर्ष. पण लीप वर्ष कोणत्या महिन्यात असतं. काउंट कुठं होतं. इथं होतं ना काउंट याच्यात. फेब्रुवारी महिना कुठे येणार आहे. 13 डिसेंबर 2013 ते 13 डिसेंबर 2018. फेब्रुवारी महिना इथे येणार आहे ना. बरोबर आहे का. म्हणून इथं 2 इथं 1 इथं आता इथं परत 2 बघा. कारण हे लीप वर्ष आहे. बरोबर आहे का. समजलं नाही. बघा 2011 13 डिसेंबर 2011 ते 13 डिसेंबर 2012. फेब्रुवारी महिना कुठला 12चा येणार ना याच्यात. 29 दिवस आहेत ना त्याचे. त्याच्यामुळे 1 दिवस जास्त इथं. आणि इथं बघा इथं किती. एकच. लक्षात येत आहे का. कुणाच्या लक्षात आलं. कुणाच्या लक्षात आलं. सगळ्यांच्या. वा गुड. आता सांगा मला हे एक का लिहिलं. कर्म ना. बरोबर का. 13 डिसेंबर 2006ला जो वार आहे तो 13 डिसेंबर 2007ला 1 न पुढे जातो. इथं 2 न का गेला. तो लीप वर्ष. इथं 1 न कारण 1 दिवस पुढे जातो. मी इथं सांगितलंय तुम्हाला.
सांगितलं की नाही? 1 जानेवारी 2021 ला शुक्रवार तर 1 जानेवारी 2022 ला शनिवार. 1 न वाढ पुढे जातो. ओके, यांची बेरीज करायची. किती करा बेरीज? करा पटकन. हा? किती? 9 आली का बेरीज? 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 5 6 7 8 9. किती आलं? 9 आलं. आता ह्या 9चं काय करायचं? लोणचं. यातनं 7 काढायचं ना बाजूला. 1 आठवडा काढू ना. मग किती राहतील रे? 9 मधनं 1 आठवडा बाजूला काढला. भागाकार करून सुद्धा काढू शकतो. ही छोटा म्हणून वजाबाकी केली. 7 1 7, 2 उरलं. बरोबर आहे का? हे 2 उरलं. त्याला फक्त 2 रेषा मारून घ्यायच्या. आता मला सांगा, शुक्रवार होता तर आता कुठला वार येईल? का बुधवार येईल? बरोबर. का तर आपण पाठीमागे चाललोय. पुढे यायला लागलोय का? पुढे यायला लागलोय का? पाठीमागच्या उदाहरणात कुठनं येत होतो? जानेवारी पासून मी याला पुढे येत होतो. जानेवारी पासून मी पुढेच येतो ना. पण आता आपल्याला इथला वार दिला, आपण पाठीमागे चाललोय. पाठीमागचा वार काढायचा आहे. जर जन्माचा दिला असता हे विचारलं तर पुढं, मग पाठीमागे जायचं. कधी होता? शुक्रवार. मग काय येईल इथं? गुरुवार. बरोबर आहे का? आणि कोणता वार येईल? काय अवघड? अवघड. ही 2 उदाहरणं. हे पण उदाहरण तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. हे खूप महत्वाचे 2 उदाहरणं आहेत. लक्षात येत आहे? ओके. आता बघा, शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो ते लिहून घ्या. लिहून पटकन लिहून घ्या. लिहून घ्या आणि आपण थांबतोय. सगळ्यांनी का वही पेन घेऊन बसलाय ना? एका वर्षी कोणतंही 1 वर्ष किंवा एका वर्षी घ्या. महाराष्ट्र दिनी शुक्रवार आहे. लिहिताय ना? मी मुद्दाम फळ्यावर लिहून देत नाही. आपल्याला उदाहरण पण लिहिता आलं पाहिजे. एका वर्षी महाराष्ट्र दिनी शुक्रवार आहे तर त्याच वर्षी, मी मुद्दाम फळ्यावर लिहून देत नाही, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके. एका वर्षी महाराष्ट्र दिनी शुक्रवार आहे तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? पर्याय देऊ? पर्याय नंबर 1 पटकन लिहून घ्या, बुधवार. दुसरा पर्याय शुक्रवार. तिसरा पर्याय आहे गुरुवार. आणि शेवटचा पर्याय आहे शनिवार. हे उदाहरण तुम्ही तुमच्या शाळेतील शिक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये सोडवून दाखवू शकता. मी आशा करतो की हा घटक तुम्हाला सोप्या पद्धतीनं समजला असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.